ती आपल्याला व्यक्ती आवडते ना, मनात बसती ती आपल्याला सारखी इकडे डोळ्यासमोर तिचाच चायला असते. ती आपल्याला व्यक्ती आवडते ना, मनात बसती ती आपल्याला सारखी इकडे डोळ्यासमोर तिचाच चायला असते. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. त्याचं आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे स्टेटस क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे. अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जे वापरले जाणारे बीटमार्क आणि शेके प्रीसेट आहेत ते आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशनमध्ये. आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आता ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आता मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता आपण आजच्या स्टेटसमध्ये वापरले जाणारे जे मटेरियल आहे ते तुम्हाला अशा प्रकारे प्रोव्हाइड केलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा एक इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःचा इमेज ॲड करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा या इमेज लेअरची आपल्याला साईज किंवा फुल स्क्रीन करण्यासाठी वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. म्हणजे काय होणार की एकाच क्लिकमध्ये आपला इमेज आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की 4.6 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत या इमेज लेअरची लेंथ आहे ती वाढवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, सगळ्यात पहिला बीट म्हणजे 1.02 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इथं आपल्याला काय करायचं, इमेज लेअरला क्लिक करून बरोबरच त्याच्या खाली या इमेज लेअरचे 2 भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतोय त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर या इमेज लेअर समोरील या अशा प्रकारे 4 भागात आपल्याला बीटमार्क आहे तो कट करायचा, म्हणजे इमेज लेअरचे 4 भाग करून घ्यायचे. आता भाग करून घेतल्यानंतर या 4ही भागांना आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे. आणि हे जे 3 इफेक्ट आहेत तो बघू शकताय. तर फर्स्ट इफेक्ट आहे तो सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्या लेअरला इथं आपल्याला पेस्ट करायचं आहे. आता पेस्ट केल्यानंतर परत एकदा बॅक निघून आपल्याला काय करायचं आहे, इथून बॅक निघून यायचं आहे आणि मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, हा सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला सेकंड नंबरच्या म्हणजेच बघू शकता 1.2 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे. आणि एक इमेज मध्ये सोडून लास्ट 3.4ला एकदा पेस्ट करायचे आहे. पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे, परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे. आणि ओपन करून घेतल्यानंतर लास्ट म्हणजेच थर्ड लेअरचा इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन हा जो इफेक्ट आहे तो आपल्याला 1.21 या सेकंदाच्या लॉंग लेअरला अप्लाय करायचे आहे. आता इथं बघू शकता इफेक्ट अप्लाय झालेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि तुम्हाला अशा प्रकारे जी PNG दिलेली आहे ती आपल्याला ॲड करून घ्यायची आहे. आता ॲड करून घेतल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन सिम्पली वरती स्क्रोल करत अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचे आहे. सेट झाल्यावरती अशा प्रकारे तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर याची लेंथ 4.6 पर्यंत वाढवून बघू शकता आपलं पहिलं ॲनिमेशन आहे ते इथं क्रिएट झालेलं आहे. सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली 4.6 या सेकंदाचे बीटमार्कवर येऊन फक्त आपल्याला प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. आणि मी जो व्हिडिओ दिलेला आहे मटेरियलमध्ये तो फक्त ॲड करून त्याची लेंथ बरोबर आहे का ती सिलेक्ट करून उरलेला भाग आहे तो कट करायचा आहे. एवढी स्टेप आहे, एवढाच फक्त आपला सेकंड लेअर आहे. तर त्यासाठी बघू शकता की आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथं काय करायचं आहे, वरती ॲरो चिन्ह तुम्हाला दिसून येतोय त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.